बारामती आणि अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिलला पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं, त्याच्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. तर दुसरीकडे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे अहिल्यानगरमधील राहुरी मतदारसंघाची जी जागा आहे ती रिक्त आहे. या दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जी आहे ती 23 एप्रिलला जाहीर करण्यात आली आहे. बारामती आणि राहुरी मतदारसंघासाठी अर्ज भरण्याची तारीख काय आहे? अर्ज छाननी कधी होईल? अर्ज मागे घेण्याची तारीख काय आहे? मतदान कधी होईल आणि मतमोजणी कधी असेल? हे संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. हाय हॅलो नमस्कार, मी जयती. आपण पाहत आहात एबीपी माझा. बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 6 एप्रिल 2026 आहे. अर्जाची छाननी 7 एप्रिल 2026. अर्ज मागे घेण्याची मुदत 9 एप्रिल 2026. मतदानाची तारीख 23 एप्रिल 2026. मतमोजणी जी आहे ती 4 मे 2026 ला होईल. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख 6 मे 2026 आहे. बारामती मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत. तर शरद पवार गटाकडून कोणताही उमेदवार दिला जाणार नाही आणि ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल अशी चर्चा आहे. पण शेवटपर्यंत अर्ज दाखल करेपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार नाही, त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे अहिल्यानगरमधील राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले जे आहेत त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे आणि ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत असं म्हटलं जातंय. तर तिथेच महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जातंय. त्याच्यामुळे अक्षय कर्डिले यांच्या विरोधात प्राजक्त तनपुरे अशी लढत राहुरीमध्ये रंगू शकते. या दोन्ही निवडणुका महत्त्वाच्या आहेत, पण अजित पवारांचं निधन झाले त्याच्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघ कोणाकडे जाईल? अजित पवारांनंतर कोण तिथे आमदार असेल याकडे सर्वांचं लक्ष लागले.